मनोज जरांगे पाटील शब्द दिला, जातीसोबत गद्दारी नाही असं म्हणत जिंकलं सो पाटील. राजकारणात येणार बातम्या आल्या अन जरांगे पाटलांविषयी मराठा संभ्रमात पडला. जातीशी गद्दारी होणार नाही मनोज जरांगे पाटलांनी शब्द दिला अन मराठा 100 एकर फुल करण्याच्या तयारीला लागला. पाटलांचा संवाद जसा वाढतोय तसा सरकारला जरांगे मॅनेज न होण्याच्या चाहूल लागतात. नेमकं घडलंय काय? गद्दार असतो, मराठीशी गद्दारी करणार असतो, तर जातीशी गद्दारी मी करू शकत नाही. कारण ज्याला मायबाप पाळलं ना त्याच्याशी गद्दारी नसते करायची. सुद्धा इतकी मोठी रॅली निघणार नाही, इतके मोठे स्वागत होणार नाही आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय जमणार नाही. एवढा मोठा मराठा मनोज जरांगे पाटलांनी स्वतःकडे खेचलाय एकाच मुद्द्यावरती, जातीसोबत गद्दारी नाही. हे माझे मायबाप आहेत आणि मायबापांसोबत मी काही झालं तरी गद्दारी करणार नाही, हा जरांगे पाटलांनी दिलेला शब्द आणि लोकांनी म्हणजे मराठा समाजांनी मनोज जरांगे पाटलांना दिलेले भरभरून आशीर्वाद. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेता म्हणून मनोज जरांगे पाटील समोर आले, इथवर ठीक होतं, पण राजकीय नेता म्हणून सुद्धा मनोज जरांगे पाटील समोर येतील अशा बातम्या आल्या आणि मराठा समाजामध्ये एकच संभ्रम निर्माण झाला. यावर आपण सुद्धा बातमी लावली होती की जर राजकारणाच्या मार्गाने मनोज जरांगे पाटील गेले तर इतर मराठा नेता आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये काय फरक राहणार आहे. पण मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट उक्ती दिली की काही जरी झालं तरी जातीसोबत आणि माझ्या माणसांसोबत गद्दारी करणार नाही. आणि हे वाक्य पुन्हा एकदा भिडलं आणि मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानुसार 14 ऑक्टोबरला 100 एकर फुल करण्याच्या तयारीमध्ये मराठा समाज लागला. मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण आता मराठा समाजाकडे कोणतेही पुरावे नसले तरी आरक्षण हवंय आणि ते द्यावेच लागेल अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. हिंगोलीमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी जरांगे पाटील आले होते. यावेळी येत्या 14 तारखेला जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजातील प्रत्येकाने उपस्थित राहण्याचं आव्हान देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे आणि यामध्ये मराठा समाज त्या तयारीला सुद्धा लागलाय. मराठा समाजाला सरसगट ओबीसी दाखले देणार नसल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांच्या बैठकीत दिला असल्याचा दावा ओबीसी नेत्यांनी केला. मात्र आता ओबीसी नेत्याचा हा दावा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा लढा उभा करणाऱ्या जरांगे पाटलांनी खोडून काढलेला आहे. जरांगे पाटलांनी मराठा समाजाला सरसगट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे, म्हणजे थोडक्यात कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली. दरम्यान ओबीसी नेत्यांची भूमिका ही सरकारची भूमिका नाही. सरकारने समिती स्थापन केली, आमच्याकडे वेळ मागितला आहे, त्यामुळे मराठा समाजाला सरसगट ओबीसी प्रमाणपत्र मिळणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तसंच आरक्षण मिळेपर्यंत सरकारला सुट्टी नाही असं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलंय. यामध्ये छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या टार्गेटवर आलेत. ओबीसी नेते असले तरी या छगन भुजबळांना मराठ्यांनी मतदान केलेलं नाहीये का? आणि एकही आपला मराठा पोट्टा हा छगन भुजबळांच्या मागे उभा राहिला नाही पाहिजे असं मनोज जरांगे पाटील समर्थक म्हणतात. आणि त्यामुळे जे ओबीसी नेते म्हणून स्वतःला पुढे आणत आहेत अशा नेत्यांच्या टार्गेटवरती आता सध्या जरांगे पाटलांनी अशा नेत्यांना टार्गेट केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं छगन भुजबळ असतील, मधल्या काळामध्ये पंकजा मुंडे होत्या आणि आपलेच नेते असणारे मराठा नेते असणारे नारायण राणे सुद्धा. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं स्वतः मराठा समाजाच्या नेत्यांना वाटत असेल तर यांना खुर्चीवर किती काळ ठेवायचंय याचा विचार सुद्धा मराठा नेत्यांनी केला पाहिजे. छगन भुजबळांच्या मागे सुद्धा मराठे पोट्टे आमचे असतीलच की. जर छगन भुजबळांनी वारंवार मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला तर छगन भुजबळांच्या मागे सुद्धा कुठलाही मराठा पोट्टा आपला उभा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे असं सुद्धा आवाहन जरांगे पाटील करताना दिसतंय. तुम्हाला काय वाटतंय? मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं स्टेटमेंट की राजकारणात येणार नाही आणि माझ्या माणसांसोबत गद्दारी करणार नाही असं म्हणत मराठा समाजाने जरांगे पाटलांच्या मागे आता तरी उभं राहिलं पाहिजे का? आणि 14 ऑक्टोबरला 100 एकर फुल करण्याची मराठ्यांची तयारी आहे का? कमेंटमध्ये व्यक्त व्हा. हा मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. 14 ऑक्टोबरला आणखी एक गोष्ट तुम्हाला पाहायची आहे की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला, त्यांच्या सभेला किती मराठा नेते पाठिंबा देत आहेत आणि तेथेच ओळखा आपलं कोण आणि परखं कोण. निवडणुकीत पुन्हा निवडून आणायचं कोणाला आणि जागीच पाडायचं कोणाला. पडतोय विषय? होऊ द्या शेअर. जय महाराष्ट्र पब्लिक.